मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर आणि लातूरमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार, तर सर्व पालकमंत्र्यांनाही नुकसानीची पाहणी करण्याचे फडणवीसांचे आदेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर. नुकसानग्रस्त जिल्ह्यात सर्व जीवनावश्यक वस्तू रवाना केल्यात. शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. लवकरात लवकर पंचनामे करू, शिंदेंची ग्वाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर, धाराशिव आणि बीडमध्ये पूरस्थितीचा आढावा घेणार. पूरग्रस्तांना निधीची कमतरता भासू देणार नाही. मदतीची वाट पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आधार बनूया, अजितदादांचं कार्यकर्त्यांना आवाहन. मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पीक नुकसानीसाठी 2,215 कोटींची मदत. राज्यातील 32 लाख शेतकऱ्यांना दिलासा. जून ते ऑगस्ट दरम्यानच्या नुकसानग्रस्तांना मदत मिळणार. दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा पुरात बुडाला. घरात चिखल, अनेकांचे संसार उघड्यावर. मायमाऊलीने हंबरडा फुडला. पिकं जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल. दिवाळीआधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा. राज्यात 70 लाख एकरवर नुकसान. पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू. भरणेंची माहिती. राज्यभरात झालेल्या पावसाच्या थैमानामुळे 8 जणांचा मृत्यू. बीड, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा फटका. 100हून अधिक जनावरं दगावली.